हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहाराची गेल्या 1.5 महिन्यापासून व्यवस्था झालेली नाही आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक अडथळा आणत असल्याचं पुढं आलेलं आहे। तशा प्रकारचं लेखी पत्र शिक्षण विभागाला प्राप्त झालेलं आहे आणि या सगळ्यांवरती कारवाई करण्यासाठी आता भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सूचना दिलेल्या आहेत। आपल्यासोबत स्वतः आमदार मुटकुळे आहेत। सर, शाळेतील चिमुकल्यांचा जो घास आहे तो 1.5 महिन्यापासून बंद आहे, त्याला कारण काय आहे? आता मिळालेल्या माहितीप्रमाणे शाळेतील जो पोषण आहार आहे तो शाळेपर्यंत पोहोचत नाही अशा तक्रारी शिक्षण विभागाकडून येत आहेत आणि शिक्षण अधिकाऱ्यांनीसुद्धा काही पेपरला बातम्याही दिल्यात। गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या अडचणीमुळं हा शाळेपर्यंत तांदूळ पोचत नाही आणि मी आता शिक्षण अधिकाऱ्याशी बोललो आणि त्यांना कोण नावं आहेत ते आम्हाला द्या। निश्चित रूपाने त्याच्यावर कडक कारवाई करून त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचं काम आम्ही करणार आहोत। सर, गेल्या 1.5 महिन्यापासून शाळेमध्ये खिचडी गेलेली नाही आहे, मात्र कंत्राटदाराने स्वतःच्या गोडाऊनमध्ये शिक्षण विभागाकडनं माल जो आहे तो घेतलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तुमची भूमिका काय? त्याची संपूर्ण चौकशी केल्या जाईल। मी आजच कलेक्टरला सुद्धा बोलणार आहे। DOCशी चर्चा करून त्या लोकांवर आम्ही निश्चित रूपानं जे काय गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम आम्ही करणार आहोत। शेवटचा प्रश्न आहे, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी देताना अशा पद्धतीनं गुंडगिरीमुळं खंड पडतो, ही किती गंभीर बाब आहे? असं कधी घडत होतं का? ही माझ्या निदर्शनात तर पहिल्या वेळेसची गोष्ट आलेली आहे। ह्यानंतर असं काही घडणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत। निश्चित तर हे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे होते। हिंगोली जिल्ह्यामध्ये अत्यंत गंभीर असा हा प्रकार घडलेला आहे, ज्यामध्ये शाळेत चिमुकल्यांचा घास जिथे शिजतो तिथेच या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अडथळा आणलेला आहे आणि त्यामुळं चिमुकल्यांना खिचडी देताना अडथळे निर्माण झाले आहेत। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कडक कार्यवाही करावी अशी मागणी आणि सूचना भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी प्रशासनाला केली आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।